नमस्कार, बहुजन जागरण न्यूज में आप सभी का स्वागत है। बढ़ते हैं आज की कुछ खास खबरों की ओर। चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र येथे कार्यरत असलेल्या 7 कामगारांना गोयल कंपनीचे ठेकेदाराने कामावरून कमी केल्यामुळे त्यांचे कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे। त्यामुळे सदर 7ही कामगारांना त्वरित कामावर घेऊन त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण देठेकर उर्फ त्यागी भाई यांनी मुख्य अभियंता CTPS व कामगार आयुक्त यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर येथे मागील अनेक वर्षापासून AK गोयल कंपनी कार्यरत असून त्या कंपनीमध्ये स्थानिक कामगार आशिक शेंडे, चेतन ढोक, सुहास खंडके, अमित डाहे, सुमित डाहे, राजू मेश्राम व संजय येरगुडे असे एकूण 7 कामगार हे चंद्रपूर येथील कायम निवासी असून मागील 5-6 महिन्यापासून हे 7 कामगार परमनंट होऊ नये या दुष्ट हेतूने कंपनीने त्यांना काम देण्यास टाळाटाळ करत असून महिन्यातून केवळ 2-4 दिवस काम देऊन बाकी दिवस घरी ठेवत आहे। आता सप्टेंबर महिन्यात या कंपनीने कहरच केला आहे। केवळ 1 दिवस काम देऊन नंतर स्ट्राईकचे कारण देऊन आता कंपनीकडे काम नाही, त्यामुळे सध्या तुम्ही कामावर येऊ नका, तेव्हा काम मिळेल तेव्हा तुम्हाला काम दिले जाईल असे सांगून या 7ही कामगारांना घरी बसविले आहे। मात्र कंपनीकडे भरपूर काम असून कंपनीने बाहेर प्रांतातील हिंदी भाषिक कामगारांना बोलावून त्यांना काम दिले आहे। यांचे कारण जुन्या कामगारांना परमनंट न करण्याचा कंपनीचा मनसुबा असून त्यामुळेच कंपनीने नवीन कामगारांना कामावर आणले आहे। कामावर असलेल्या कामगारांना ड्युटी केलेल्या कामाचा पूर्ण पगार न देता त्यांना दिलेला पगार असे 500 रुपये रोजीप्रमाणे पैसे देऊन बाकी उर्वरित पैसे त्यांच्याकडून परत घेतले जातात। अशा प्रकारे AK गोयल कंपनीत बोगस कामे केले जातात। पुढे दिवाळी असल्यामुळे या पीडित कामगारांना दिवाळी बोनस द्यावे लागू नये म्हणून कंपनीच्या कामगारांना ऐन दिवाळीचा तोंडावर कामावरून काढून टाकले असून त्यांचे कुटुंबावर खरेच उपासमारीची पाळी आलेली आहे। त्यामुळे या कामगारांना त्वरित कामावरून घेऊन त्यांचे कुटुंबावर आलेले उपासमारी रोखावे व त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण देठेकर उर्फ त्यागी भाई यांनी मुख्य अभियंता CTPS चंद्रपूर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली असून त्या पीडित कामगारांना कामावर न घेतल्यास रिपाई कामगार आघाडीतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल व त्यास जबाबदार AK गोयल कंपनी राहील असा इशाराही जिल्हाध्यक्ष प्रवीण देठेकर यांनी दिला आहे। जिल्हाध्यक्ष युनियन जिल्हाध्यक्ष आहे RPI ऑटोली ग्रुपचा आणि CTPSला माझी युनियन आहे आणि त्या युनियनमध्ये माझे सगळे बांधव काम करतात आणि या लोकांना कम से कम 6 महिन्यापासून उपासमार खाली असल्यामुळे उपासमाराचा प्रयत्न करून राहिला गोयल कंपनीवाला। गोयल कंपनीमध्ये लोक काम करत आहेत आणि त्या याच्यामध्ये तो कम से कम 6 महिन्यापासून या लोकांना खाली ठेवण्यात आला आहे। तर तिथंच बाकी लोक युनियनमध्ये काम करत आहेत आणि या लोकांना खाली ठेवत काढण्याचा प्रयत्न करत आहे। तर या कंपनीचं सखोल चौकशी करण्यात यावं, काम असूनही या लेबर लोकांना काम देत नाही आहे आणि यांची चौकशी करण्यात यावं, अन्यथा यांचं लायसन्स कॅन्सल करण्यात यावं अशी माझी मागणी आहे। CGMकडे आणि लेबर कमिशनरकडे माझी ही मागणी आहे। त्यागी बोलून 2 शब्द बंद करतो। नमस्कार। विजिटिंग कार्ड कोणाकडे आहे का भाऊचं हे घ्या, नाईट घ्या। काय लेबरच्या समस्या आहे? मला असं सांगायचं आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडी माननीय प्रवीण उर्फ त्यागी भाऊ देठेकर जिल्हाध्यक्ष त्यांच्या माध्यमातून आम्ही एक संघटना तयार केलेली आहे। ते नवीन म्हणजे गोयल कंपनीकडे जे 6-7 लोक काम करतात, 3 ते 4 वर्षापासून काम करून राहिले आणि त्यांना अदामदात कामानिमित्त त्यांना बोलवता, काम म्हणजे हेवी काम असलं तर त्यांना बोलवतात, इतर वेळी त्यांना काही बोलवत नाही। तर त्यांना म्हणजे आता अदामदात बोलवतात, काही दिवस गॅप देतात, तरी त्यांचा हा परिवार असल्याकारणाने त्यांना खाली राहणं परवडत नाही। तरी त्यांच्यासाठी आम्हाला न्याय मागून द्यायचा आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही बोललो, परंतु ते ऐकायला तयार नाही। त्याच्यासाठी आम्हाला पुढची प्रोसिजर करून या आमच्या मित्रमंडळींना आम्हाला न्याय मागून द्यायचा आहे, एवढेच बोलतो।
मेरा नाम सुरजीत सिंह लखन सिंह बावरे, कामगार आघाड़ी का अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया। हमारी एक ही समस्या है कि गोयल कंपनी ने हमारे मित्रों को 5-6 साल से क्या काम पे रखा था। बीच में क्या कभी आना जाना उनका चालू था और कभी 15 दिन की गेट पास बनाता था, कभी 10 दिन की बनाता था और 15 दिन गैप देता था। ऐसा इनका 1 साल चले गया। हमने कुछ बोले थे नहीं उनसे। आज ने क्या स्ट्राइक के बाद में उनको बुलाए नहीं, हमने ने क्या उनका काम के लिए ने क्या उनको बोले थे, तो वो बोल रहा है कि अभी काम नहीं है मेरे पास और उसके पास ऑलरेडी अभी 60 आदमी है काम पे, उनके लिए काम है और ये लड़कों के लिए काम नहीं है उसके पास। तो इस पर आप अब आगे क्या प्रोसीजर करोगे या आगे क्या स्टेप लेंगे? अगर वो हमारी बात नहीं मानता है तो हम पहले उससे प्यार से बात करेंगे, फिर आगे में हमारी मर्जी से हम उसको लेटरबाजी करेंगे या आंदोलन करेंगे हमारे सबके साथ में मिलकर। 4 ते 5 वर्षापासून आम्ही तिथे कार्यरत असून 6 ते 7 लोक आहो मी त्याच्यामध्ये कसं जे जुने लोक होते त्यांना न काम देता मागील 5 ते 6 महिन्यामध्ये जे काही लोक आले त्यांना ते कार्यरत रेग्युलरमध्ये देऊन आणि बाकीच्या माणसांना काम नाही असे सांगून तेही आम्हा सगळ्यांना वापस पाठवायचे व त्याच्यामधील त्या नवीन माणसांना टेंडरमध्ये टाकण्यात म्हणजे येऊन राहिला आहे आणि म्हणजे आम्ही ते स्थानिक राहून आम्हाला ते काम नाही असे सांगून आणि बाहेरच्या लोकांना ते काम देऊन राहिले आणि ह्या कंपनीच्या आम्ही हे एवढं धूळ हे ते इथं खाऊन राहिलो तर इथल्या स्थानिक लोकांना काम नाही आणि बाहेरच्या लोकांना काम आहे असे सांगून ते आम्हाला आत्ता जवळपास 5 ते 6 महिने आले आहे। आमच्यावर भूकमारीची वेळ आली आहे, तरी याचा निकाल लावून आम्ही मुख्य अभियंता साहेबाकडे याची तक्रार नोंद करणार आहोत। तरी आम्ही RPIच्या युनियनला जोडून त्यागीबाई डेटेकर RPI जिल्हाध्यक्ष यांच्या युनियनला जोडून आम्ही त्यांच्या मार्गदर्शन घेऊन ह्या कामाला सुरुवात करणार आहोत। तरी आमच्या कामगारांना न्याय मिळवून द्यावे हीच आम्ही विनंती करतो। तुम्हाला कामावर न घेण्यामागे तुम्हाला काय वाटते की त्यांचा काय परस्पर हेतू असेल? त्यांच्या याच्यामागे एकच हेतू असणार, कारण की आता 5 ते 6 वर्षे झाले आहे। आता हे लोक नवीन युनियनला जोडणार आणि यांना युनियन रेट द्यावा लागेल म्हणून हे लोक असे करून राहिले आहे। 4 वर्षापासून गोयल कंपनीमध्ये काम करतो नाही, 4 वर्षापासून गोयल कंपनीत काम करून राहिलो। आता म्हणत आहे की काम नाही स्ट्राईकच्या 1 दिवसापूर्वी गेट पास बनवला एकच दिवस बोलवलं, दुसऱ्या दिवशी आता म्हणत आहे की काम नाही। तर काम का नाही आहे? बाकीच्या लोकांना काम आहे का तिथं? आहे, बाकीचे लोक काम करून राहिले ते जे बाकीचे लोक जे काम करून राहिले ते आपले प्रॉपर आपल्या जिल्ह्यातले आहे की बाहेरचे आहे? बाहेर प्रांताच्या लोकांना काम आहे आणि तुम्ही स्थानिक राहून तुम्हाला काम नाही आणि त्यांना जवळपास ते आता नवीन लागले त्यांना डायरेक्ट टेंडरमध्ये टाकण्यात आलं। त्यांना 6 महिने झाले तर आम्हाला टेंडरमध्ये बाहेर काढण्यात आलं। बरं, त्यांना तुम्ही विचारणा केली का की बा आम्हाला का तुम्ही आपल्या कामावर घेऊन नाही राहिले? त्यांना विचारणा केली तर ते म्हणत होते की नाही त्यांनी सीजनकडून लागलेले आहे, ते तिकडून त्यांचे साहेबाकडून लागलेले आहे असं तसे म्हणून आम्हाला टाळाटाळ करतो। तुम्हाला टाळाटाळ करत आहे म्हणून तुम्ही युनियनमध्ये आले? हां, युनियनचा सपोर्ट घेतले तर युनियन जे तुमच्यासाठी करणार ते तुम्हाला मान्य आहे? धन्यवाद। खबरों में आज इतना ही, फिर मिलते हैं कुछ नई खबरों के साथ। नमस्कार।